आज आपण आपली पहिली रेसिपी चालू करत आहे, म्हणजे चिक्की रेसिपी। अशा प्रकारे आपण गूळ आणि शेंगदाणे घेतले आहे आणि पॅन घेतला आपण आणि शेंगदाणे आपण त्याच्यावर भाजत आहे। अशा प्रकारे भाजायचे आपल्याला शेंगदाणे। नंतर त्यांना बाजूला काढून आपण थंड होऊ द्यायचे थोडे। त्यानंतर त्यांचे साल्टे काढून घ्यायचे। साल्टे काढून घेतल्यानंतर आपण अशा प्रकारे बघू शकता त्यांना काही साल्टे आपण काढायचे, नाही तर नाही काढायचे, आपली मर्जी। त्याच्यानंतर आपण मिक्सर घ्यायचं आणि त्यांना आपण ग्राइंड करून घ्यायचं चांगल्या प्रकारे, म्हणजे मीडियम लेवलवर। आपण पॅन घेतला इकडे आणि इथे आपण तूप वापरतोय। तुम्ही तुमच्या सोयीनुसार काही पण वापरू शकता। त्याच्यानंतर आपण तूप घेतलं आहे आणि इकडे आपण गूळ घेतो आहे। साखर पण घेऊ शकता, ती ऑप्शनल आहे, ज्याच्या सोयीनुसार तो घेतो। आपण इथे गूळच वापरू। आपण इकडे गूळ चांगला मेल्ट करून घेतला आहे। अशा प्रकारे आपण मिक्स करत आहे त्याला आणि त्यानंतर आपण शेंगदाण्याचं मिक्सर तिच्यात टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि अशा प्रकारे मिक्स झालं आहे आपलं, बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर प्लेट घेतली, त्याच्यावर तूप लावायचं, त्यानंतर असं हे करून घ्यायचं। त्याच्यानंतर सगळ्यात मेन काम आहे म्हणजे कटिंग करणे चिक्कीची। ती आपण गरम असल्यावरच करू शकतो, नाहीतर त्याच्यानंतर आपण ते इम्पॉसिबल आहे। त्याच्यासाठीच तुम्ही गरम असल्यावर तेव्हाच करू शकता। अशा प्रकारे आपण काप करून घेतलेले आहे। त्यानंतर आपण डेकोरेशनसाठी तुमच्यासाठी फक्त आपण असं ठेवलं आहे। मग हे बघा, अशा प्रकारे झाली आपली चिक्की। तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करा। कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि